भलती. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे. आप्पा इधर अकेले पूरा मार्केट उतारे, समझ नहीं आ रहा फिर भी समझना चाह रहे लोग कौन है रे, नजर नहीं मेरे को क्यों आ रहे नजर. पहिला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनण्यासाठी तुम्हाला सर्वात लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे ॲप तुम्हाला ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर ते प्रोजेक्टमध्ये यायचे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बिटमार्क आणि शेक इफेक्ट हे दोन प्रोजेक्ट आहेत, हे दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे. त्यानंतर जो आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. तर इथे जे काही इमेजेस आहेत ते जर तुम्हाला चेंज करायचे असतील तर ते तुम्ही नॉर्मली चेंज करू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कलर अँड फिलवर जायचं आहे. जे काही स्टारचं ऑप्शन आहे त्याच्यावर जायचं आहे. तो जो इमेज तुम्हाला चेंज करायचा आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून इथे प्लसवर जाऊन तुम्ही चेंज करून घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला नॉर्मली बॅक घ्यायचं. बॅक घेतल्याच्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. त्यानंतर जो आपला फर्स्टवाला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर बॅक घ्यायचे. जो बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर थोडंसं अशा प्रकारे पुढे यायचं आणि जिथे डबल बीट दिलेली आहे त्या डबल बीट दिलेल्या पुढच्या ऑल इमेजेसवर तुम्हाला आपला हा सेकंडवाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची. आणि आपले जे 4 इमेजेस आहेत त्याच्यावरती हा जो आपला सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला रिओपन करायचं आहे. त्यानंतर जो आपला सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवरती जायचे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर बॅक घ्यायचे आणि जो आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला परत ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर इथून पुढे ज्या ऑल इमेजेस आहेत त्यांवरती 1 बाय 1 हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवर जायचे, 3 डॉटवरती जायचे आणि परत इथे तुम्हाला अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आणि या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ही जी लास्ट इमेज आहे त्या लास्ट इमेजवरती जो इफेक्ट देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे शेअरवर जायचं आहे. खाली एक्सपोर्टवरती जायचं आहे आणि याला इथून तुम्हाला सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.